आजच्या लेक्चरमध्ये आपण रेफरन्स आणि रिव्ह्यू या संदर्भात चर्चा करणार आहोत. CPCचं सेक्शन 113 आणि 114 हे रेफरन्स आणि रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये बोलतं. तुम्ही दिलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न हे रेफरन्स, रिव्ह्यू आणि रिव्हिजन याच्या संदर्भात आहेत. तर त्या अनुषंगाने हे रेफरन्स, रिव्ह्यू आणि रिव्हिजन काय आहे यांची चर्चा आपण त्या आजच्या लेक्चरमध्ये आणि उद्याच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर या अगोदर मी ज्या पद्धतीची चर्चा केली की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही ते 3 पार्टमध्ये विभागून लिहावं. या अनुषंगाने तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स ज्या आहेत त्या प्रिपेअर करणं गरजेचं आहे. मग आज आपण ज्या सेक्शनची आणि ऑर्डरची चर्चा या विषयाच्या अनुषंगाने करणार आहोत. तर ही चर्चा करत असताना त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट काय असेल, मेन बॉडी काय असेल आणि कन्क्लुजन काय असेल, या संदर्भामध्ये तुम्ही त्या गोष्टी समजून घेऊन तुमच्या नोट्स ज्या आहेत त्या तयार कराव्यात. आता मी चर्चा करत असताना या ठिकाणी CPC मधला जो काही चॅप्टर आहे पार्ट 8 आणि त्याचं शीर्षक आहे की रेफरन्स, रिव्ह्यू अँड रिव्हिजन. मग ह्या पार्ट 8 मध्ये एकूण तुम्हाला 3च तरतुदी बघायला मिळतात. 113, 114 आणि 115. 113 मध्ये रेफरन्स टू हायकोर्ट म्हटलं गेलं, 114 मध्ये रिव्ह्यू म्हटलं गेलं आणि 115 मध्ये रिव्हिजन म्हटलं गेलं. मग ह्या तिन्ही ज्या काही तरतुदी आहेत तर त्या महत्वपूर्ण तरतुदी म्हणून विचारात घ्यायच्या आहेत. तर रेफरन्स टू हायकोर्ट हा सेक्शन 113 मध्ये सांगितला गेला. त्याचा अर्थ उच्च न्यायालयाकडे निर्देशन करणं किंवा संदर्भ न्यायालयाकडे ते जे काही मॅटर आहे, ती जी केस आहे ती न्यायालयाकडे संदर्भासाठी पाठवणं आणि न्यायालयाचा त्याच्यावरती विचार घेणं किंवा न्यायालयाला त्या संदर्भात निर्णय देण्याच्या अनुषंगाने हायकोर्टाचा, उच्च न्यायालयाचा जो काही आदेश असेल तो त्या ठिकाणी घेणं जेव्हा उचित वाटतं तेव्हा ते उच्च न्यायालयाकडे निर्देशन करणं हे सेक्शन 113च्या माध्यमातून लक्षात घ्यायचंय. 114 मध्ये रिव्ह्यू म्हटलं गेलं. रिव्ह्यूला आपण पुनर्विलोकन असं म्हणतो. ज्युडिशियल रिव्ह्यू ही वेगळी संकल्पना आणि फक्त रिव्ह्यू ही वेगळी संकल्पना, त्या अनुषंगाने ती बघायची आहे. आणि मग नंतर रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे पुनर्निरीक्षण आणि रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलोकन. मग पुनर्निरीक्षण आणि पुनर्विलोकन याच्यामध्ये फरक आहे, त्याची चर्चा नंतर करूया. सध्या या ठिकाणी आपण सेक्शन 113 मध्ये सांगितलं गेलेला रेफरन्स टू हायकोर्ट ही जी काही संकल्पना आहे ती समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. सेक्शनकडे मी नंतर जातो. अगोदर एक इंट्रोडक्टरी पार्ट हा रेफरन्स टू हायकोर्टच्या अनुषंगाने जो आहे तो अगोदर विचारात घेऊया आणि मग सेक्शनमध्ये जे काही वर्डिंग आहे सेक्शनची त्याची चर्चा आपण या ठिकाणी करूया. तर बघा, रेफरन्सच्या संदर्भात बोलत असताना असं म्हणता येईल इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये की व्हेन एनी डाऊट अरायजेस ॲज टू द पॉइंट ऑफ लॉ, then subordinate court is empowered to state a case and refer the same for the opinion of the high court. बघा, या संदर्भात जे म्हणता येईल की ज्या वेळेला एखाद्या कायद्याच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होतो हा खालच्या कोर्टामध्ये, आणि मग त्यावेळेला हे खालचं जे काही कोर्ट आहे, सबऑर्डिनेट कोर्ट ज्याला आपण म्हणतो, दुय्यम स्वरूपाचं न्यायालय, हे दुय्यम स्वरूपाच्या न्यायालयाला कायद्याच्या माध्यमातून तशा पद्धतीने समर्थ करण्यात आलं की जे मॅटर, जे प्रकरण ह्या दुय्यम न्यायालयाच्या समोर सुरू आहे, तसलं प्रकरण हे दुय्यम न्यायालय उच्च न्यायालयाकडे त्याचं मत मागवण्यासाठी जे आहे ते पाठवू शकतं. सो रेफरन्स कॅन बी मेड ओनली बिफोर द डिस्पोजल ऑफ द केस अँड ओनली इन नॉन अपिलेबल केसेस. मग हा रेफरन्स हायकोर्टाकडे ज्याला आपण निर्देशन करणं जे म्हणतो ते कोणत्या परिस्थितीमध्ये केलं जाऊ शकतं, तर ते त्या संदर्भात बोलताना म्हटलं गेलं की बिफोर डिस्पोजल ऑफ द केस, त्या केसचा न्यायनिर्णय होण्याच्या अगोदर, ती डिस्पोज ऑफ होण्याच्या अगोदर सबऑर्डिनेट कोर्ट उच्च न्यायालयाकडे ती रेफर करू शकतं आणि ज्या मॅटरमध्ये अपील केली जाऊ शकत नाही असलेच मॅटर हे उच्च न्यायालयाकडे रेफरन्ससाठी पाठवलं जाईल. मग ह्या रेफरन्सच्या संदर्भामध्ये डील करणारी तरतूद कोणती, तर CPCचं सेक्शन 113 आणि ऑर्डर 46 यांची सांगड या ठिकाणी घालणं अपेक्षित आहे आणि दोन्हींच्या माध्यमातून रेफरन्स संदर्भात काय तरतूद आहेत ते विचारात घेतली गेली पाहिजे. आता हा रेफरन्स कशासाठी करायचा, रेफरन्सच्या पाठीमागे काय उद्देश आहे, तर त्या पाठीमागे 2 उद्देश असलेले तुम्हाला बघायला मिळतात. पहिला उद्देश असा सांगता येईल, टू अवॉइड द कमिशन ऑफ इरर बाय द सबऑर्डिनेट कोर्ट. दुय्यम स्वरूपाच्या न्यायालयाकडून
होणारी जी काही चूक आहे तर ती चूक टाळणं हा एक उद्देश रेफरन्सच्या पाठीमागे आहे. आणि दुसरा उद्देश टू एन्श्युअर द व्हॅलिडिटी ऑफ ए लेजिस्लेटिव्ह प्रोव्हिजन इंटरप्रिटेड अँड डिसाइडेड बाय द हाय कोर्ट्स इन द स्टेट. टू एन्श्युअर द व्हॅलिडिटी ऑफ ए लेजिस्लेटिव्ह प्रोव्हिजन म्हणजे उच्च न्यायालयाकडून कायद्याचा जो काही अर्थ लावला जातो तर त्याला वैधता प्राप्त करून देणं, हा दुसरा उद्देश ह्या रेफरन्सच्या अनुषंगाने जो आहे तो सांगता येईल. आता याच्यावर भाष्य करणारी आणखी जी एक केस लॉ त्या संदर्भात आपण विचारात घेऊ शकतो ती म्हणजे टिकाराम व्हर्सेस महेश्वर दिन AIR 1959 अलाहाबाद 659 असं त्या केसचं सायटेशन आहे. मग या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय हेल्ड केलं? The court observed that the primary object of making a reference is to enable a subordinate court to obtain the opinion of High Court in non-appealable cases on the question of law where the court making reference entertains a reasonable doubt and thus to avoid the commission of any error which cannot be remedied at a later stage. 1959च्या केसमध्ये तुमचं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की ह्या रेफरन्सचा प्रमुख किंवा पहिला उद्देश जो आहे तो जे काही दुय्यम स्वरूपाचं न्यायालय आहे तर त्या दुय्यम स्वरूपाचं न्यायालय उच्च न्यायालयाचं मत ज्या केसेसमध्ये अपील होऊ शकत नाही अशा केसेसमध्ये जर कायद्याचा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्यावेळेला उच्च न्यायालयाचं मत हे दुय्यम स्वरूपाचं न्यायालय आजमावू शकतं. म्हणजे हा पहिला उद्देश त्या ठिकाणी सांगता येईल. आणि मग त्याच्या माध्यमातून जो काही रिझनेबल डाऊट निर्माण झालेला आहे त्या केसच्या संदर्भामध्ये आणि जर त्या केसच्या संदर्भामध्ये जो निर्माण झालेला जो संशय आहे तो जर ह्या दुय्यम न्यायालयानेच हाताळला तर त्यामुळे जी चूक होऊ शकते आणि ती चूक पुन्हा दुरुस्त करता येणार नाही नंतरच्या काळामध्ये. आणि म्हणून ही दुय्यम न्यायालयाने त्या उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये चूक टाळण्यासाठी उच्च न्यायालयाला ते प्रकरण निर्देशित करून उच्च न्यायालयाचा ओपिनियन मत जे आहे ते त्याच्यावर मागवलं जाऊ शकतं. अशा पद्धतीचा उद्देश या टिकारामच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने रेफरन्सच्या पाठीमागे असलेले नमूद केलेले आपल्याला बघायला मिळतं. आता अशा पद्धतीचा हा इंट्रोडक्टरी पार्ट झाल्यानंतर तुम्ही CPCच्या सेक्शन 113 मध्ये रेफरन्सच्या संदर्भामध्ये जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी विचारात घेऊ शकता किंवा ती लिहू शकता. आणि मग त्या अनुषंगाने पार्ट 8 CPCचा जो आहे त्याच्यामध्ये सेक्शन 113 मध्ये रेफरन्स टू हायकोर्ट अशा पद्धतीचं शीर्षक असणारं सेक्शन हे आपल्याला बघायला मिळतं. आणि मग त्या सेक्शन मध्ये काय म्हटलं बघा, सब्जेक्ट टू सच कंडिशन्स अँड लिमिटेशन्स ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड एनी कोर्ट may state a case and refer the same for the opinion of the High Court, and the High Court may make such order thereon as it thinks fit. सेक्शन 113 मध्ये तुम्हाला जे म्हटलं गेलं की सब्जेक्ट टू द कंडिशन्स म्हणजे अटी आणि मर्यादा यांच्या अधीन राहून जे काही विधित करण्यात येतील अशा पद्धतीच्या अटी आणि मर्यादांच्या अधीन राहून म्हणजे कोणत्याही न्यायालयास एखाद्या प्रकरणाचे परिकथन तयार करून ते उच्च न्यायालयाचे मत घेण्याकरता त्याच्याकडे निर्देशित जे आहे ते करता येईल आणि उच्च न्यायालयाला त्यास योग्य वाटेल अशा पद्धतीचा आदेश त्या संदर्भामध्ये जो आहे तो काढता येईल. हे सेक्शन 113च्या पहिल्या प्याऱ्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला बघायला मिळतं. आणि मग त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी परंतुक दिलं. परंतुक म्हणजे ज्याला आपण प्रोव्हिजो असं म्हणतो. आणि मग त्याची सुरुवात तुम्हाला दुसऱ्या प्याऱ्यामध्ये बघायला मिळते, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द कोर्ट इज सॅटिस्फाईड दॅट a case pending before it involves a question as to the validity of any act. या परंतुकाच्या माध्यमातून म्हटलं गेलं जेव्हा एखाद्या न्यायालयाला त्या ठिकाणी असं वाटतं की त्याच्या समोर प्रलंबित असणारं जे काही एखादं प्रकरण आहे की त्याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय, मग तो कायद्याच्या वैधते संदर्भातला असेल, ऑर्डिनन्स, रेग्युलेशन किंवा एखादी तरतूद ज्या कायद्यामध्ये आहे. मग ऑर्डिनन्स ज्याला आपण अध्यादेश असं म्हणतो, रेग्युलेशन म्हणजे ज्याला आपण विनिमयन असं म्हणतो. मग याच्या संदर्भात किंवा त्या कायद्यातील तरतुदीमध्ये जर काही प्रश्न निर्माण झालेला असेल, ऑर्डिनन्स ऑर रेग्युलेशन द डिटर्मिनेशन ऑफ विच इज नेसेसरी फॉर द डिस्पोजल ऑफ द केस. आणि मग त्या केसच्या निकालासाठी हे हायकोर्टाचा संदर्भ घेणं किंवा हायकोर्टाचं मत आजमावणं हे गरजेचं आहे. अशा वेळेला अँड इज ऑफ ओपिनियन दॅट
such act, ordinance, regulation, or provision is invalid or inoperative, but has not been so declared by the High Court to which that court is subordinate or by the Supreme Court. मग आता न्यायालयाला ज्या दुय्यम न्यायालयापुढे हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्या प्रकरणामध्ये समजा एखाद्या कायद्याचा, एखाद्या ऑर्डिनन्सचा, एखाद्या रेग्युलेशनचा किंवा एखाद्या कायद्यातील तरतुदीचा संदर्भ येत असेल आणि त्या न्यायालयाला असं वाटतं की तो कायदा, तो अध्यादेश, ते रेग्युलेशन किंवा त्या कायद्यातील प्रोव्हिजन ही इनव्हॅलिड आहे किंवा इनऑपरेटिव्ह आहे, म्हणजे ती अवैध स्वरूपाची आहे किंवा ती कार्यान्वित नसणारी आहे. पण या संदर्भामध्ये ज्या उच्च न्यायालयाला हे न्यायालय दुय्यम आहे, त्या उच्च न्यायालयाने त्या संदर्भामध्ये तसं डिक्लेअर केलेलं नाही किंवा तशा पद्धतीचा निर्देश दिलेला नाही किंवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा तशा पद्धतीच्या काही सूचना किंवा क्लेरिफिकेशन दिलेलं नाही. तर अशा वेळेला मग ते दुय्यम न्यायालय काय करू शकतं? द कोर्ट शाल स्टेट अ केस सेटिंग आउट इट्स ओपिनियन अँड द रिझन्स देअरफॉर अँड रेफर द सेम फॉर द ओपिनियन ऑफ द हायकोर्ट. प्रोव्हिजनच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलं की दुय्यम न्यायालयाला जर त्या ठिकाणी ते दुय्यम न्यायालयाचं मत बनलं आणि त्या दुय्यम न्यायालयाला वाटलं की त्याच्यासमोर पेंडिंग असणाऱ्या केसमध्ये हा एखाद्या कायद्याच्या वैधतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, मग तो एखादा कायदा असू शकतो, अध्यादेश असू शकतो, विनिमय असू शकतो, किंवा त्या कायद्यातील एखादी तरतूद असू शकते. मग ह्या न्यायालयाचं मत असं बनतं की ह्या केसच्या डिस्पोजलसाठी किंवा न्याय निर्णयासाठी त्या हायकोर्टाचं मत आजमावणं गरजेचं आहे आणि त्याच्या समोर असणारा जो काही कायदा, अध्यादेश, विनियम किंवा त्या कायद्यातील तरतूद ही इनव्हॅलिड आहे किंवा इनऑपरेटिव्ह आहे असं मत असताना त्या इनव्हॅलिडिटीच्या संदर्भात उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन करणं गरजेचं आहे किंवा ते तशा पद्धतीचं इनव्हॅलिड किंवा इनऑपरेटिव्ह हे उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने जर ठरवलेलं नसेल तर अशा वेळेला हायकोर्टाचं त्याच्यावरती मत आजमावणं हे गरजेचं आहे आणि मग हे दुय्यम न्यायालय त्या संदर्भामधला जे काही हायकोर्टाने मत आजमावं या संदर्भामध्ये ते निर्देशित करीत असताना जी काही कारणं त्या दुय्यम न्यायालयाला वाटतात त्या कारणांची मीमांसा त्या ठिकाणी करेल आणि ते जे मॅटर आहे ते हायकोर्टाकडे त्या रेफरन्ससाठी जे आहे ते पाठवेल. आता हे सेक्शन 113च्या प्रोव्हिजन मध्ये सांगितल्यानंतर पुढे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आणि त्या एक्सप्लेनेशन मध्ये म्हटलं इन दिस सेक्शन रेग्युलेशन मीन्स एनी रेग्युलेशन ऑफ द बेंगॉल, बॉम्बे और मद्रास कोड or regulation as defined in the General Clauses Act 1897 or in the General Clauses Act of a state. आता रेग्युलेशन कशाला म्हणायचं हे सांगत असताना त्या ठिकाणी जे म्हटलं गेलं की बेंगॉल, बॉम्बे आणि मद्रास हे प्रेसिडेन्सी टाउन म्हणून आपण विचारात घेतो आणि 1897ला जो काही तुमचा जनरल क्लॉजेस ऍक्ट आला तर त्याच्यामध्ये रेग्युलेशनच्या संदर्भात जो अर्थ दिला गेला तर हा रेग्युलेशन मग तो बॉम्बे, मद्रास आणि बेंगॉल जे आहे तर ह्या प्रेसिडेन्सी टाउनने काढलेले रेग्युलेशन म्हणून सुद्धा ते विचारात घेतले जातील आणि मग जनरल क्लॉजेस ऍक्ट मध्ये जो अर्थ रेग्युलेशनला अपेक्षित आहे तोच अर्थ स्टेट जनरल क्लॉजेस ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये पण असतो आणि म्हणून त्याचा संदर्भ हे स्पष्टीकरण रेग्युलेशन म्हणजे नेमकं काय म्हणून तुम्हाला जनरल क्लॉजेस ऍक्ट तो मग केंद्राचा 1897चा आणि त्या राज्याने बनवलेला जनरल क्लॉजेस ऍक्ट त्याच्यामध्ये रेग्युलेशनला जो संदर्भ दिला गेला असेल तर तोच संदर्भ सेक्शन 113च्या अनुषंगाने रेग्युलेशनच्या संदर्भात जो आहे तो घेतला जाईल. आता ही अशा पद्धतीची तरतूद तुम्हाला रेफरन्सच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बघायला मिळते. आता ही तरतूद बघितल्यानंतर ऑर्डर 46 मध्ये रेफरन्सच्या संदर्भामध्ये काय म्हटलं गेलं हे विचारात घेणं गरजेचं आहे. आता त्याच्या संदर्भात बोलत असताना ऑर्डर 46 जी आहे तर ऑर्डर 46चं शीर्षकच त्या ठिकाणी हे रेफरन्स म्हणून असलेलं तुम्हाला बघायला मिळतं आणि बघ त्या संदर्भात बोलताना जे ऑर्डर 46ने जे म्हटलेलं आहे की रेफरन्स आणि बघ त्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे एकूण 7 रूल जे आहेत ते बघायला मिळतात आणि त्या 7 रूलच्या माध्यमातून रेफरन्सच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा किंवा तरतूद त्या ठिकाणी देण्यात आली आहे ही विचारात घेतली गेली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर रेफरन्स जे आहे हे दुय्यम न्यायालय उच्च न्यायालयाकडून जेव्हा अपेक्षित करतं तर त्यावेळेला त्याच्यासाठी काय कंडिशन असल्या पाहिजेत त्यांची चर्चा आपल्याला पुढे करता येईल. तर आता आपण रेफरन्सकडे जाऊया. ऑर्डर 46चं शीर्षक आहे की रेफरन्स आणि मग त्यामध्ये जे काही रूल्स देण्यात आले
त्याच्या माध्यमातून आपण त्या ऑर्डरची जी आहे त्याची चर्चा करणार आहोत. तर बघा, ऑर्डर 46चं शीर्षक आहे रेफरन्स, आणि त्यामध्ये रूल 1 सांगतो की रेफरन्स ऑफ क्वेश्चन टू हायकोर्ट, की रेफरन्स ऑफ क्वेश्चन टू हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाकडे प्रश्नांचा निर्देश करणे. मग त्या संदर्भात काय बोललं की व्हेअर बिफोर or on the hearing of a suit or an appeal in which the decree is not subject to appeal. आता या ठिकाणी म्हटलं, ज्या दाव्यातील किंवा आत्म्यावर अपील होऊ शकत नसेल, त्या दाव्याची किंवा अपिलाची सुनावणी होण्यापूर्वी किंवा सुनावणी चालू असताना, म्हणजे व्हेअर बिफोर or on the hearing of a suit or an appeal in which the decree is not subject to appeal, or where in the execution of any such decree any question of law or usage having the force of law arises, on which the court trying the suit or appeal or executing the decree entertains reasonable doubt, the court may either or its own motion or on the application of any other parties draw up a statement of the facts of the case and the point on which doubt is entertained, and refer such statement with its own opinion on the point for the decision of the high court. तर ह्या रूल 1 मध्ये, ऑर्डर 46च्या रूल 1 मध्ये म्हटलं रेफरन्स ऑफ क्वेश्चन टू हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालयाकडे प्रश्नांचा निर्देश करणे. मग हे सांगत असताना त्या ठिकाणी जे म्हटलं की ज्या दाव्यामधील किंवा अपिलातील हुकुमनाम्यावर जर अपील होऊ शकत नसेल, त्या दाव्याची किंवा अशा अपिलाची सुनावणी होण्यापूर्वी, हिअरिंग जे म्हटलं ना, तर हिअरिंगचा अर्थ सुनावणी होण्यापूर्वी, अथवा त्याची हिअरिंग सुरू असताना म्हणजे ती सुनावणी चालू असताना, किंवा अशा कोणत्याही हुकुमनाम्याची अंमलबजावणी होत असताना कोणताही कायदेविषयक किंवा कायद्या इतकाच महत्वाचा किंवा प्रभावी असलेला त्या परिपाठाविषयीचा असा कोणताही प्रश्न जर उद्भवत असेल की ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये किंवा त्या प्रश्नाच्या बाबत त्या दाव्याची किंवा अपिलाची परीक्षा करणाऱ्या किंवा त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करणाऱ्या न्यायालयाला त्या संदर्भामध्ये जर काही संशय निर्माण झाला असेल किंवा त्यामध्ये काही शंका येत असेल, तर अशा वेळेला त्या न्यायालयाला स्वतःहून किंवा पक्षकारापैकी कोणत्याही पक्षकाराने केलेल्या अर्जावरून त्या प्रकरणातील तथ्यांचं किंवा ज्याच्या बाबत शंका निर्माण झाली असेल त्या मुद्द्यांचं विवरणपत्र तयार करता येईल. कारण या ठिकाणी जो शब्द वापरला होता ना की रेफर सच स्टेटमेंट, आता स्टेटमेंट म्हटल्यानंतर त्याचा अर्थ होतो त्या ठिकाणी की ते विवरणपत्र तयार करता येईल, आणि विवरणपत्राचा निर्देश जो आहे त्या मुद्द्यावरील त्याच्या म्हणजे त्या दुय्यम न्यायालयाच्या अभिप्रायासह उच्च न्यायालयाकडे ते पाठवता येईल संदर्भासाठी. तर अशा पद्धतीने हे दुय्यम न्यायालय जे आहे की ज्या दाव्यातील अपील होऊ शकत नाही किंवा हुकुमनाम्यावर अपील होऊ शकत नाही असा दावा त्या न्यायालयापुढे सुरू आहे, किंवा असा हुकुमनामा हा त्या न्यायालयापुढे पेंडिंग आहे, मग त्याची सुनावणी चालू असेल किंवा सुनावणी होण्यापूर्वी मग कायद्याच्या संदर्भात जर प्रश्न निर्माण झाला किंवा त्या परिपाठाच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाला, आणि मग अशा वेळेला जी या दुय्यम न्यायालयाला जी शंका निर्माण झालेली आहे ती शंका क्लिअर करण्यासाठी हे दुय्यम न्यायालय उच्च न्यायालयाकडे अर्ज करू शकतं, किंवा पार्टी जी आहे आता ती पार्टी सुद्धा त्या संदर्भामध्ये अर्ज करू शकते. या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हु मे अप्लाय फॉर रेफरन्स. सो मग या रूल 1 मध्ये तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय, कोण अप्लाय करू शकतं. एक तर ते दुय्यम न्यायालय अप्लाय करू शकतं, किंवा त्या दाव्यातील ज्या काही पार्टी आहे पार्टी सुद्धा त्या संदर्भात अप्लाय करू शकतं. म्हणजे ह्या दोन्ही व्यक्ती, एक तर तुमचं न्यायालय म्हणजे ते दुय्यम न्यायालय, किंवा ज्या पार्टीज आहेत त्या पार्टी त्या उच्च न्यायालयाकडे तशा पद्धतीचा अर्ज करू शकतात तो रेफरन्ससाठी. म्हणजे हु मे अप्लाय असा प्रश्न कदाचित तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय रेफरन्स, हु मे अप्लाय फॉर रेफरन्स, व्हॉट आर द कंडिशन्स फॉर रेफरन्स, अंडर व्हॉट सर्कमस्टान्सेस रेफरन्स मे बी मेड, असे काही प्रश्न किंवा असे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर त्या अनुषंगाने हे जे काही ऑर्डर 46 मध्ये सांगितले गेलेले रूल्स आहेत तर ते आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आता हा झाला रूल पहिला. त्यानंतर रूल 2 बघा, कोर्ट मे पास डिक्री कंटिंजंट अपॉन डिसिजन ऑफ हायकोर्ट. आता रूल 2 तुम्हाला काय म्हणतो की कोर्ट मे पास डिक्री कंटिंजंट अपॉन डिसिजन ऑफ हायकोर्ट, म्हणजे न्यायालयाला उच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाश्रित असलेला हुकुमनामा जो आहे तो देता येईल. कोर्ट मे पास म्हणजे कोणतं न्यायालय, आता दुय्यम स्वरूपाचं न्यायालय, आणि पास डिक्री कंटिंजंट अपॉन उच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाश्रित
कंटिंजंट म्हटलं गेलं म्हणजे समाश्रित जो काही असलेला हुकुमनामा जो आहे तर ते देऊ शकतं. आणि म्हणून सब दोन रूल जो दोन काय म्हणतो तुम्हाला, द कोर्ट मे आयदर स्टे द प्रोसिडिंग्स or proceed in the case notwithstanding such reference and may pass a decree or make an order contingent upon the decision of the High Court on the point referred. आता हा रूल 2 मध्ये हा पहिला प्यारा दिला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरा प्यारा दिला. तर अगोदर पहिला प्यारा जो आहे तो समजून घेऊया, की त्या संदर्भात म्हटलं की द कोर्ट मे आयदर स्टे द प्रोसिडिंग और प्रोसीड इन द केस नॉटविथस्टँडिंग, म्हणजे न्यायालयाला कार्यवाही स्थगित करता येईल किंवा असा निर्देश करण्यात आलेला असला तरी त्या प्रकरणाचे काम जे आहे ते पुढे चालवता येईल. आणि न्यायालयाला निर्देशित मुद्द्यावरील जे काही उच्च न्यायालय जे आहे तर उच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाश्रित असलेला हुकुमनामा जो आहे किंवा आदेश असा सुद्धा देता येईल. आता हे इथपर्यंत सांगितलं आणि मग त्या रूलमध्ये पुन्हा दुसरा प्यारा सांगितला गेला आणि त्याच्या माध्यमातून म्हटलं, बट नो डिक्री ऑर ऑर्डर शाल बी एक्झिक्युटेड इन एनी केस इन विच such reference is made until the receipt of a copy of the judgment of the High Court upon the reference. आता ह्या बट म्हणजे हा एक प्रकारचा प्रोव्हिजोच आहे, कारण प्यारा दुसरा दिला आणि त्याच्यामध्ये बट ह्या शब्दाने त्याची सुरुवात केली आणि म्हणून त्या दुसऱ्या प्याऱ्यामध्ये ही तरतूद रूल 2 ची तरतूद असं म्हणते, मात्र असा निर्देश करण्यात आलेला असेल अशा कोणत्याही प्रकरणामध्ये त्या निर्देशनावरील उच्च न्यायालयाच्या न्यायाविषयीची जी काही प्रत मिळेपर्यंत कोणत्याही हुकुमनाम्याची किंवा आदेशाची अंमलबजावणी करता येणार नाही. म्हणजे वरच्या प्याऱ्यामध्ये जे सांगितलं होतं ना, की उच्च न्यायालयाच्या समाश्रित निर्णयावरती त्या ठिकाणी जे आहे ते डिसिजन हे दुय्यम न्यायालय देऊ शकतं. आता तर अशा पद्धतीचा निर्णय देण्याचा अधिकार हा दुय्यम न्यायालयाला आहे, पण तो निर्णय देण्याचा अधिकार हा सब्जेक्ट टू दुसऱ्या प्याराच्या माध्यमातून जो म्हटला गेला, बट नो डिक्री ऑर ऑर्डर शाल बी एक्झिक्युटेड. मग अशी डिक्री किंवा जे काही आदेश म्हणजे असा हुकुमनामा किंवा आदेश जो आहे तो एक्झिक्यूट केला जाणार नाही इन केस इन विच सच रेफरन्स इज मेड. ज्या प्रकरणाच्या संदर्भात उच्च न्यायालयाकडे निर्देशन करण्यात आलेलं आहे त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये हुकुमनामा किंवा आदेश जो आहे तो त्याची अंमलबजावणी करता येणार नाही. कुठपर्यंत? अंटिल द रिसिप्ट ऑफ ए कॉपी ऑफ द जजमेंट ऑफ द हायकोर्ट अपॉन द रेफरन्स. जोपर्यंत त्या रेफरन्सवरती उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, त्याची कॉपी मिळत नाही, तोपर्यंत वरील प्रकरणातील प्रकरणाच्या संदर्भामध्ये आदेश किंवा हुकुमनामा जो आहे तो एक्झिक्यूट करता येणार नाही. हे रूल 2 ने तुम्हाला सांगितलेलं लक्षात घ्यायचं आहे. यानंतर आपण रूल 3 कडे जाऊया आणि रूल 3 मध्ये म्हटलं गेलं, जजमेंट ऑफ हायकोर्ट टू बी ट्रान्समिटेड अँड केस डिस्पोज ऑफ अकॉर्डिंगली. आता रूल 3 काय म्हणतो तुम्हाला या संदर्भामध्ये, की उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय पाठवणे व तदनुसार प्रकरण निकालात काढणे. जजमेंट ऑफ हायकोर्ट टू बी ट्रान्समिटेड. ट्रान्समिटेड म्हणजे तो पाठवणं, म्हणजे उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय पाठवणं अँड केस डिस्पोज ऑफ अकॉर्डिंगली, आणि त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच ते जे काही प्रकरण आहे ते निकालात काढणं. हे रूल 3 मध्ये सांगितलं. आणि त्या अनुषंगाने रूल 3 असं म्हणतो, द हायकोर्ट आफ्टर हिअरिंग द पार्टीज if they appear and desire to be heard shall decide the point so referred and shall transmit a copy of its judgment under the signature of the registrar to the court by which the reference was made, and such court shall on the receipt thereof proceed to dispose of the case in conformity with the decision of the high court. आता रूल 3 मध्ये म्हटलं गेलं उच्च न्यायालयाच्या संदर्भात म्हटलं. मग आता द हायकोर्ट आफ्टर हिअरिंग द पार्टीज म्हणजे उच्च न्यायालयाने पक्षकारांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतल्यानंतर जर ते पक्षकार त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल आणि उच्च न्यायालयापुढे ते हजर झाले असतील आणि त्यांची सुनावणी ही उच्च न्यायालयाने जर घेतली असेल तर त्या संदर्भात शाल डिसाइड द पॉइंट सो रेफर्ड. सबऑर्डिनेट कोर्टाने उच्च न्यायालयापुढे जो मुद्दा मांडला होता आणि मग तो मुद्दा हा उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी काय केलं असेल, डिसाईड केला असेल किंवा तो निर्णय केला असेल, अँड शाल ट्रान्समिट ए कॉपी ऑफ इट्स जजमेंट. मग उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याची कॉपी जी आहे ती दुय्यम न्यायालयाला त्या ठिकाणी पाठवली जाईल अंडर द सिग्नेचर ऑफ द रजिस्ट्रार. उच्च न्यायालयाचा जो कोणी निबंधक असेल त्याची सिग्नेचर त्या निर्णयावरती असेल टू द कोर्ट बाय विच द रेफरन्स वॉज मेड. ही कॉपी कोणाला पाठवली जाईल? ज्या दुय्यम न्यायालयाने रेफरन्स हा उच्च न्यायालयाला केला होता त्या दुय्यम न्यायालयाला याची कॉपी जी आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची कॉपी
त्याला पाठवली जाईल. अँड सच कोर्ट शाल, मग आता हे सच कोर्ट शाल म्हणजे कोणतं, तर तुमचं दुय्यम न्यायालय ऑन द रिसिप्ट देअर ऑफ, जी काही उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळेल त्या निर्णयाच्या प्रतीवर प्रोसीड टू डिस्पोज ऑफ द केस इन कन्फर्मिटी विथ द डिसिजन ऑफ द हायकोर्ट, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी सुसंगत होईल, त्याच्याशी ताळमेळ ठेवेल असा पद्धतीचा निर्णय जो आहे विचारात घेऊन ते जे काही प्रकरण दुय्यम न्यायालयापुढे प्रलंबित आहे तर ते निकालात काढेल, अशा पद्धतीचा रूल 3 हा ऑर्डर 46च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर रूल 4 कडे जाऊया, कॉस्ट ऑफ रेफरन्स टू हायकोर्ट. आता रूल 4 तुम्हाला असं म्हणतो, म्हणजे उच्च न्यायालयाकडे निर्देश करण्याचा खर्च, कॉस्ट ऑफ रेफरन्स टू हायकोर्ट, उच्च न्यायालयाकडे जे रेफरन्स केलं गेलं ना तर त्याचा जो काही खर्च आहे तो, द कॉस्ट इफ एनी कन्सिक्वेंट ऑन ए रेफरन्स फॉर द डिसिजन ऑफ द हायकोर्ट शाल बी कॉस्ट इन द केस, म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयासाठी निर्देश केल्यामुळं जो काही आलेला खर्च असेल तो त्या प्रकरणाचा दावा खर्च म्हणून विचारात घेतला जाईल किंवा तो दावा खर्च असेल, हे रूल 4 मध्ये सांगितलं गेलं. याच्यानंतर रूल 4A हा अमेंडमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणण्यात आला आणि मग त्याचं शीर्षक आहे की रेफरन्स टू हायकोर्ट अंडर प्रोव्हिजो टू सेक्शन 113. आता 4A नावाचा जो काही रूल आहे तर हा रूल 1951 ला दुरुस्ती केली गेली आणि त्या दुरुस्तीच्या माध्यमातून हा 4A त्या ठिकाणी आणला गेला आणि मग त्या 4A च्या माध्यमातून म्हणलं की रेफरन्स टू हायकोर्ट अंडर प्रोव्हिजो टू सेक्शन 113, म्हणजेच सेक्शन 113च्या परंतुकाच्या माध्यमातून उच्च न्यायालयाकडे निर्देश करणं. मग ते कशा पद्धतीने, तर त्या संदर्भात बोललं, द प्रोव्हिजन्स ऑफ रूल्स 2, 3 and 4 shall apply to any reference by the court under the proviso to section 113 as they apply to reference under rule 1. आता या ठिकाणी जे म्हणायचं आहे की नियम 2, 3, 4 च्या ज्या काही तरतुदी आहेत त्या नियम 1 अन्वये करण्यात आलेल्या निर्देशाला जशा लागू होतात तशाच त्या म्हणजे न्यायालयाने कलम 113च्या परंतुकामध्ये केलेल्या कोणत्याही निर्देशाला लागू होतील. म्हणजे आता नियम 2, 3, 4 कशाचे, ऑर्डर 6चे, हे ज्या पद्धतीने सेक्शन 113 जे होतं, सेक्शन 113चा जो पहिला पार्ट होता त्या पहिल्या पार्टला ऑर्डर 46चे नियम 2, 3, 4 लागू होतात आणि सेक्शन 113ला पुन्हा परंतुक दिलं गेलं. मग त्या परंतुकाच्या माध्यमातून जे काही निर्देशन केलं जाणार आहे तर ह्या तरतुदी म्हणजेच ऑर्डर 46च्या रूल 2, 3, 4च्या तरतुदी सेक्शन 113च्या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये दिलं गेलं जे परंतुक आहे आणि त्या परंतुकाच्या माध्यमातून जे निर्देशन उच्च न्यायालयाला केलं जाणार आहे त्याला सुद्धा लागू होतील असं तुम्हाला या ठिकाणी रूल 4A च्या माध्यमातून सांगितलेलं बघायला मिळतं. आणि रूल 4A 1951 ला जी दुरुस्ती केली गेली त्या दुरुस्तीच्या माध्यमातून आणलेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. यानंतर रूल 5 आहे आणि मग रूल 5 तुम्हाला या संदर्भात बोलतो, पॉवर टू अल्टर एक्सेट्रा डिक्री ऑफ कोर्ट मेकिंग रेफरन्स, पॉवर टू अल्टर एक्सेट्रा डिक्री ऑफ कोर्ट मेकिंग रेफरन्स. तर रूल 6 तुम्हाला असं सांगतो, निर्देश करणाऱ्या न्यायालयाच्या हुकुमनाम्यामध्ये फेरबदल करणं किंवा इत्यादी संदर्भातला अधिकार. मग आता म्हणजे निर्देश करणाऱ्या न्यायालयाच्या हुकुमनाम्यात फेरबदल करणं, मग निर्देश करणारं न्यायालय म्हणजे कोणतं, तर तुमचं दुय्यम न्यायालय. आणि मग ह्या न्यायालयाच्या हुकुमनाम्यामध्ये फेरबदल करणं, हा फेरबदल करण्याचा अधिकार कोणाला असेल तर तो उच्च न्यायालयाला असेल. आणि मग तो रूल 5 मध्ये सांगताना म्हटलं गेलं, व्हेअर ए केस इज रेफर्ड टू द हायकोर्ट अंडर रूल 1 और अंडर द प्रोव्हिजो टू सेक्शन 113. हा, हे नीट समजून घ्या आता. व्हेअर ए केस इज रेफर्ड टू द हायकोर्ट, जेव्हा एखादं प्रकरण हे उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात येतं किंवा त्या संदर्भ किंवा उच्च न्यायालयाचं मत आजमावण्यासाठी तिकडे पाठवलं जातं, मग ऑर्डर 46च्या रूल 1 नुसार गेलं असेल किंवा सेक्शन 113च्या अंतर्गत सांगितलेल्या प्रोव्हिजोच्या माध्यमातून गेलं असेल, अशा वेळेला द हायकोर्ट मे रिटर्न द केस फॉर अमेंडमेंट अँड मे अल्टर. तर हे उच्च न्यायालय ते प्रकरण सबऑर्डिनेट न्यायालयाकडे जे आहे ते वापस पाठवू शकतं. कशासाठी, फॉर अमेंडमेंट अँड मे अल्टर, कॅन्सल और सेट असाइड इन ए डिक्री और ऑर्डर which the court making the reference has passed or made in the case out of which the reference arose and make such order as it thinks fit. तर ते उच्च न्यायालय त्या दुय्यम न्यायालयाकडे
जे काही प्रकरण निर्देशनासाठी आलेलं आहे तर ते वापस पाठवू शकतं. मग त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भात असेल किंवा त्याच्यामध्ये बदल करण्याच्या संदर्भात असेल किंवा ते कॅन्सल करण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा सेट असाइड एनी डिक्री ऑर ऑर्डर विच द कोर्ट मेकिंग द रेफरन्स हॅज पास, किंवा ह्या दुय्यम न्यायालयाने जर त्या ठिकाणी एखादी डिक्री पास केली असेल किंवा हुकुमनामा असेल तो किंवा आदेश असेल तर तो सेट असाइड करावा, म्हणजे तो बाजूला ठेवावा. अशा पद्धतीचा आदेश सुद्धा उच्च न्यायालय देऊ शकतं. इन द केस आउट ऑफ विच ए रेफरन्स अरोज अँड मेक सच ऑर्डर ऍज इट थिंग्स फिट. अशा पद्धतीचा दुय्यम न्यायालयाला निर्देश देऊन उच्च न्यायालय ज्या पद्धतीने योग्य वाटेल अशा पद्धतीचा निर्णय त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जे आहे ते देऊ शकतं. तर हा जो काही आपण आता जोपर्यंत चर्चा जी केली तर ही रूल 5 ऑर्डर 46च्या अनुषंगाने आपण या ठिकाणी लक्षात घेतले. त्यानंतर रूल 6 आणि 7 ते पण आहेत, पण ते लघुवाद विषयक जे काही न्यायालय आहेत तर त्यांनी केलेला रेफरन्स किंवा त्यांनी उच्च न्यायालयाकडे पाठवलेले प्रकरण त्याच्या संदर्भात त्या गोष्टींच्या अनुषंगाने आहे. तर त्याची चर्चा या ठिकाणी करणं म्हणजे हे काही अपेक्षित नाहीये. आता यानंतर पुढचा मुद्दा आपण विचारात घेऊया की कंडिशन्स काय असल्या पाहिजेत की ज्या कंडिशनच्या आधारे किंवा त्या ग्राउंडच्या आधारे दुय्यम न्यायालय उच्च न्यायालयाकडे तो रेफरन्स करेल. रेफरन्सचा अर्थ होतो निर्देशन. तर मग त्या काय कंडिशन्स आहेत, तर या ठिकाणी जवळपास आपल्याला 6 कंडिशन्स त्या विचारात घ्यायच्यात की ज्याच्या माध्यमातून त्या कंडिशन जर सॅटिस्फाईड झाल्या तर उच्च न्यायालयाकडे रेफरन्स जो आहे तो केला जाऊ शकतो. पहिली कंडिशन बघा, पॉवर ऑफ रेफरन्स बिलॉंग्स टू द सबऑर्डिनेट कोर्ट ऑफ ए सिव्हिल ज्युडिकेचर. रेफरन्स करण्याचा जो काही अधिकार आहे तर हा रेफरन्स करण्याचा अधिकार कोणाला असेल तर तो सबऑर्डिनेट कोर्टाला असेल की जे दिवाणी न्यायालय म्हणून विचारात घेतलं जाईल. दुय्यम स्वरूपाचं जे काही दिवाणी न्यायालय आहे त्याला अशा पद्धतीने हा रेफरन्स करण्याचा अधिकार असेल. नंबर 2, द सबऑर्डिनेट कोर्ट हॅज टू बी सॅटिस्फाईड दॅट द केस पेंडिंग बिफोर इट इन्व्हॉल्व्स ए क्वेश्चन ऍज टू द व्हॅलिडिटी ऑफ एनी ऍक्ट. ज्या दुय्यम न्यायालयाच्या समोर जे प्रकरण पेंडिंग आहे, प्रलंबित आहे आणि त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये एखाद्या कायद्याच्या वैधतेच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेला आहे असं मत त्या दुय्यम न्यायालयाचं होणं गरजेचं आहे. नंबर 3, द सबऑर्डिनेट कोर्ट हॅज टू बी सॅटिस्फाईड दॅट द डिटर्मिनेशन ऑफ दॅट क्वेश्चन ऑफ द व्हॅलिडिटी ऑफ ऍक्ट इज नेसेसरी फॉर द डिस्पोजल ऑफ द केस. तिसऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने या ठिकाणी म्हटलं गेलं, दुय्यम न्यायालयाला त्या ठिकाणी असं वाटलं पाहिजे की जो प्रश्न म्हणजे एखाद्या कायद्याच्या वैधतेच्या संदर्भात निर्माण झालेला प्रश्न जो आहे तर हा प्रश्न त्या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी उच्च न्यायालयाने त्याच्यावरती मत आजमावणं किंवा उच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भात भाष्य करणं हे गरजेचं आहे. तर अशा वेळेला हा रेफरन्स त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. नंबर 4, द सबऑर्डिनेट कोर्ट हॅज टू बी ऑफ द ओपिनियन दॅट सच ऍक्ट इज इनव्हॅलिड ऑर इनऑपरेटिव्ह. किंवा त्या दुय्यम न्यायालयाचं मत त्या कायद्याच्या विषयी असं झालं पाहिजे की तो जो काही कायदा हा ज्या प्रकरणामध्ये दुय्यम न्यायालयाच्या समोर आहे तर तो कायदा एकतर अवैध आहे किंवा तो कार्यान्वित नसलेला आहे, इनऑपरेटिव्ह, तो प्रचलित नसलेला आहे असं मत जर त्या ठिकाणी त्या दुय्यम न्यायालयाचं झालं असेल तर. नंबर 5, द सबऑर्डिनेट कोर्ट हॅज टू बी ऑफ द ओपिनियन दॅट सच इनव्हॅलिडिटी ऑर इनऑपरेटिव्हनेस हॅज नॉट बीन डिक्लेअर्ड आयदर बाय द हायकोर्ट टू विच द कोर्ट इज सबऑर्डिनेट ऑर बाय द सुप्रीम कोर्ट. 5वी कंडिशन या ठिकाणी रेफरन्स करण्यासाठी जी गरजेची आहे ती त्या दुय्यम न्यायालयाला किंवा दुय्यम न्यायालयाचं मत असं झालं पाहिजे जी इनव्हॅलिडिटी किंवा इनऑपरेटिव्हनेस एखाद्या कायद्याच्या संदर्भामध्ये त्या न्यायालयाला जी काही वाटते तर ती इनव्हॅलिडिटी किंवा इनऑपरेटिव्हनेस जी आहे तर ती उच्च न्यायालयाने ही जाहीर केलेली नाही किंवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावरती भाष्य केलेलं नाही असं ह्या दुय्यम न्यायालयाचं मत बनणं गरजेचं आहे. आणि मग त्या कारणावरून हे दुय्यम न्यायालय ते प्रकरण उच्च न्यायालयाकडे रेफर करेल. आणि 6वी कंडिशन सांगितली, ए क्वेश्चन ऑफ लॉ मस्ट अराइज इन द कोर्स ऑफ सच सूट अपील ऑर प्रोसिडिंग्स. तर जेव्हा ह्या दुय्यम न्यायालयाकडे जे काही प्रकरण प्रलंबित आहे, जो दावा आहे ते अपील आहे किंवा जी काही प्रोसिडिंग आहे त्याच्यामध्ये कायद्याचा प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे. या 6 कंडिशन जर त्या ठिकाणी अवेलेबल असतील तर या 6 कंडिशनच्या माध्यमातून दुय्यम न्यायालय उच्च न्यायालयाकडे ते प्रकरण रेफर करू शकतं निर्देशनासाठी. आता ह्या रेफरन्सच्या संदर्भामध्ये एक केस लॉ हे विचारात घेऊन याचं कन्क्लुजन तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी करता येईल. या संदर्भात जी एक केस लॉ सांगण्यात आली की सेंट्रल बँक ऑफ इंडिया वर्सेस ब्रजलाल AIR 2003 SC 3028 या केसमध्ये म्हटलं, द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट इन अन इविक्शन सूट where the validity of the section 3
ऑफ द महाराष्ट्र ऍक्ट 1999, बहुतेक तो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट असावा, वॉज ऑलरेडी अफेल्ड बाय द हायकोर्ट. रेफरन्स कॅन नॉट बी मेड अगेन टू द हायकोर्ट अंडर सेक्शन 113 ऑफ द कोड टू डिटरमाइन द व्हॅलिडिटी ऑफ द सेक्शन 3 इन इव्हिक्शन सूट. आता ह्या केसच्या माध्यमातून तुम्हाला जो मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न केला गेला, तर ते म्हणत असताना या ठिकाणी सांगितलं की इव्हिक्शन सूट जो आहे, की ज्या इव्हिक्शन सूट मध्ये सेक्शन 3 महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट 1999, तर याच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला. मग आता ही व्हॅलिडिटी जी आहे तर ती उच्च न्यायालयाने ऑलरेडी काय केली आहे, अफेल्ड केली आहे, की सेक्शन 3 जे इव्हिक्शनच्या संदर्भामध्ये बोलतं ते अवैध आहे असं उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी अगोदरच डिसाईड केलेलं आहे. मग रेफरन्स कॅन नॉट बी मेड अगेन टू द हायकोर्ट अंडर सेक्शन 113. मग आता जे मॅटर ऑलरेडी हायकोर्टाने अफेल्ड केलेलं आहे किंवा ते डिसाईड केलेलं आहे, तर पुन्हा त्याचा संदर्भ हा उच्च न्यायालयाकडे सेक्शन 113च्या माध्यमातून जो आहे तो करता येणार नाही. त्याची व्हॅलिडिटी डिटरमाइन करण्यासाठी इव्हिक्शन सूटच्या अनुषंगाने हे ह्या केस लॉच्या माध्यमातून सांगितलं गेलं. जर उच्च न्यायालयाने व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काहीच निर्णय दिलेला नसेल किंवा सुप्रीम कोर्टाने सुद्धा भाष्य केलेलं नसेल, अशा वेळेला ज्या दुय्यम न्यायालयाकडे ते प्रकरण प्रलंबित आहे त्या प्रकरणाच्या संदर्भात जर न्यायालयाला वाटलं की एखाद्या कायद्यातील तरतूद ही इनव्हॅलिड आहे आणि मग त्या संदर्भात उच्च न्यायालयाचं मत आजमावणं गरजेचं आहे, अशाच वेळेला रेफरन्स उच्च न्यायालयाकडे करता येऊ शकतो, अन्यथा नाही. ह्या पद्धतीने तुम्ही रेफरन्सच्या संदर्भामध्ये नंतर शेवटी कन्क्लुजन करू शकता आणि मग रेफरन्स सेक्शन 113 आणि ऑर्डर 46 याच्या माध्यमातून जो आहे तो ह्या पद्धतीने विचारात घेता येईल. आता यानंतर मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळतो आणि दुसरा मुद्दा जो आहे हा पार्ट 8 सीपीसीचा पार्ट 8, ज्याचं शीर्षक आपण विचारात घेतलं होतं की रेफरन्स रिव्ह्यू अँड रिव्हिजन. मग 113 मध्ये तुम्हाला रेफरन्स टू हायकोर्ट सांगितला आणि सेक्शन 114 मध्ये तुम्हाला रिव्ह्यू सांगितला. मग आता हा रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय, त्याच्या संदर्भात आपण चर्चा करत असताना जे म्हणतो की रिव्ह्यूचा अर्थ आपण पुनर्विलोकन असा घेतो. मग हे पुनर्विलोकन जे आहे तर ते सेक्शन 114 सीपीसीचं याच्यामध्ये सांगण्यात आला आणि ऑर्डर 47 जे आहे तर म्हणजे आपल्याला या ठिकाणी रिव्ह्यूचा जेव्हा विचार करायचा आहे तर रिव्ह्यूचा विचार करत असताना सीपीसीचं सेक्शन 114 आणि ऑर्डर 47 या दोन्ही विचारात घ्यावे लागतात आणि त्याच्या माध्यमातून रिव्ह्यू जो आहे तो समजून घ्यावा लागतो. मग आता रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून जर काही गोष्टी विचारात घ्यायच्या असतील तर त्या अशा पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात की सेक्शन 114 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड हॅज कन्फर्ड सबस्टॅन्टिव्ह राईट ऑफ रिव्ह्यू. सीपीसीचं सेक्शन 114 एक सबस्टॅन्टिव्ह राईट जो आहे तो त्या ठिकाणी कन्फर करतो. सबस्टॅन्टिव्ह राईट म्हटलं, प्रोसिजरल नाही, सबस्टॅन्टिव्ह राईट. मग हा मूळ स्वरूपाचा असणारा अधिकार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. ऑर्डर 47 हॅज प्रोव्हाइडेड प्रोसिजर देअर फोर, म्हणजे 147 ने तुम्हाला सबस्टॅन्टिव्ह प्रोव्हिजन सांगितली आणि ऑर्डर 47 ने त्याच्या संदर्भातली प्रोसिजर सांगितली. मग आता सबस्टॅन्टिव्ह प्रोव्हिजन, सबस्टॅन्टिव्ह लॉ कशाला म्हणायचं आणि प्रोसिजरल लॉ कशाला म्हणायचं, हे सुरुवातीच्या काही लेक्चरमध्ये आपण विचारात घेतलं होतं. ज्या कायद्याच्या माध्यमातून राईट्स किंवा ड्युटीज त्या डिफाईन केल्या जातात, क्रिएट केल्या जातात किंवा कन्फर केल्या जातात, अशा कायद्यांना आपण सबस्टॅन्टिव्ह लॉ असं म्हणतो. आणि मग ह्या राईट्स किंवा ड्युटीज यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल हे ज्या कायद्यामध्ये सांगितलं जातं तर आपण प्रोसिजरल लॉ असं म्हणतो. तर 114 ने तुम्हाला या ठिकाणी राईट टू रिव्ह्यू सांगितला, म्हणजे ही सबस्टॅन्टिव्ह प्रोव्हिजन आहे, कारण हा राईट त्या ठिकाणी डिफाईन केला, तो कन्फर केला किंवा तो क्रिएट केला, म्हणून 114 ही सबस्टॅन्टिव्ह प्रोव्हिजन झाली आणि ऑर्डर 47 ही प्रोसिजर झाली. म्हणून या ठिकाणी बोलताना जे म्हटलं की सेक्शन 114 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड हॅज कन्फर्ड सबस्टॅन्टिव्ह राईट ऑफ रिव्ह्यू. या सेक्शन 114 ने हा जो काही रिव्ह्यूचा राईट आहे हा कन्फर केलेला आहे आणि ऑर्डर 47च्या माध्यमातून त्याच्या संदर्भातली प्रोसिजर ही प्रोव्हाइड केली गेली आहे. सो रिव्ह्यू इज नथिंग बट री एक्झामिनेशन ऑफ द केस. व्हॉट इज मीन बाय रिव्ह्यू? तर रिव्ह्यूचा अर्थ देत असताना या ठिकाणी सांगितलं रिव्ह्यू इज नथिंग बट री एक्झामिनेशन ऑफ द केस. जी काही केस असते, जे काही प्रकरण असतं त्याचं पुनर्परीक्षण करणं, म्हणजे याला या ठिकाणी पुनर्विलोकन असं म्हटलं गेलं, म्हणजे त्याचं री एक्झामिनेशन करणं म्हणजे त्याचं पुनर्विलोकन करणं. इट मीन्स टू लुक अगेन, म्हणजे याचा अर्थ काय, ती पुन्हा बघणं, पुन्हा विचारात घेणं. अँड टू री एक्झामाइन द केस बाय द सेम कोर्ट अँड बाय द सेम जज. मग हा रिव्ह्यू करायचा तर कोणी करायचा? मग हा रिव्ह्यू उच्च न्यायालयाने करायचा का? तर रिव्ह्यूच्या संदर्भात या ठिकाणी जे म्हटलं गेलं टू रिकन्सिडर अँड री एक्झामाइन द केस बाय द सेम कोर्ट. कोणत्या न्यायालयाने? ज्या न्यायालयाने तो निर्णय ऑलरेडी दिलेला आहे
त्याच न्यायालयाने ते प्रकरण पुन्हा एकदा बघणं अँड त्याच सेम जजने जे आहे ते विचारात घेणं, सेम कोर्ट अँड सेम जज त्याने ते रिएक्झामाइन करणं, रिकन्सिडर करणं किंवा लुक अगेन करणं, याला म्हणायचंय रिव्ह्यू. मग रिव्ह्यू ज्याला आपण पुनर्विलोकन असं म्हणतो. आता या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये तुम्ही एखादी केस लॉ पण टाकू शकता आणि मग केस लॉ आपल्याला विचारात घेता येईल. किरण लता साही वर्सेस स्टेट ऑफ युपी AR 2008 अलाहाबाद 335 असं त्या केसचं सायटेशन आहे. आणि मग त्या केसमध्ये कोर्ट काय म्हणतं, रिव्ह्यू इज परमिसिबल इफ देर इज अन एरर ऑफ प्रोसिजर अपॅरंट ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड. म्हणजे पुनर्विलोकन केव्हा शक्य आहे किंवा ते केव्हा परमिसिबल आहे, जर प्रोसिजरच्या संदर्भामध्ये उघड उघड पद्धतीने त्या ठिकाणी काही चूक झाल्याचं जर दिसत असेल, अपॅरंट ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड, म्हणजे त्या प्रोसिजर त्या प्रकरणाच्या संदर्भात प्रोसिजरच्या अनुषंगाने जर उघड उघड काही चूक झालेली आहे असं जर दिसत असेल, तर अशा वेळेला त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पुनर्विलोकन केलं जाऊ शकतं. इफ एरर अपॅरंट ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड इज नॉट शोन, रिव्ह्यू पिटिशन इज नॉट मेंटेनेबल. बघा या केसमध्ये काय म्हटलं, इफ एरर अपॅरंट ऑन द फेस ऑफ रेकॉर्ड, जर हे एरर जी आहे, जी चूक आहे, तर ती उघड पद्धतीने ऑन द फेस ऑफ रेकॉर्ड अभिलेखाच्या माध्यमातून ती जर पटकन किंवा उघड उघड पद्धतीने जर ती ध्वनित होत नसेल, तर अशा वेळेला रिव्ह्यू याला परवानगी दिली जाणार नाही किंवा रिव्ह्यू जो आहे तो मेंटेनेबल नसतो. मग रिव्ह्यू करण्यापाठीमागचा उद्देश काय, तर तो उद्देश सांगत असताना त्या ठिकाणी जे म्हटलं गेलं त्या पाठीमागे दोन उद्देश आहेत. पहिला उद्देश, टू रेक्टिफाय द एरर कमिटेड बाय द कोर्ट. ज्या न्यायालयाने ती चूक केलेली आहे ती चूक दुरुस्त करणं, हा पहिला उद्देश. आणि दुसरा उद्देश सांगितला गेला, टू प्रिव्हेंट द मिसकॅरेज ऑफ जस्टिस. मग न्यायालयाच्या म्हणजे न्यायाचं जे आहे त्या ठिकाणी हनन होणार नाही यासाठी हे रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. आणि हे दोन उद्देश तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. न्यायालयाने केलेली चूक दुरुस्त करणं आणि न्यायाचं हनन न होऊ देणं, त्या दोन कारणांसाठी रिव्ह्यू जे आहे ते अस्तित्वात आणलं जाऊ शकतं. मग आता सेक्शन 114 मध्ये रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये काय तरतूद आहे ते आपण विचारात घेऊया आणि मग नंतर ऑर्डर 47 कडे जाऊया. तर बघा सेक्शन 114 काय म्हणतं तुम्हाला, रिव्ह्यू सब्जेक्ट ॲज अफोरसेड एनी पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ ॲग्रीव्ड इफ ॲग्रीव्ड. आता सेक्शन 114 तुम्हाला काय म्हणतं की सब्जेक्ट ॲज अफोरसेड एनी पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ ॲग्रीव्ड. तर रिव्ह्यूच्या अनुषंगाने ज्या व्यक्तीला असं वाटतं की त्या व्यक्तीला जे आहे की ती व्यक्ती ऍग्रीव्ड आहे, म्हणजे त्या व्यक्तीला झळ पोहोचलेली आहे असं ज्या व्यक्तीला वाटतं, ती व्यक्ती ही रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये ऍप्लिकेशन करू शकते. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला 3 सब क्लॉजेस दिले सेक्शन 114च्या अंतर्गत. सब क्लॉज ए असं म्हणतो, बाय ए डिक्री ऑर ऑर्डर ऍग्रीव्ड, कशामुळे ऍग्रीव्ड झाला असेल किंवा त्याला झळ कशामुळे पोहोचली असेल, तर ते सब क्लॉज एच्या माध्यमातून म्हटलं, बाय ए डिक्री ऑर ऑर्डर फ्रॉम विच अन अपील इज अलाउड बाय दिस कोड बट फ्रॉम विच नो अपील हॅज बीन प्रिफर्ड. बघा आता कशाच्या संदर्भात म्हटलं, सब क्लॉज ए असं म्हणतो, बाय ए डिक्री ऑर ऑर्डर, एखाद्या हुकुमनाम्याने किंवा एखाद्या आदेशाने तो व्यक्ती त्या ठिकाणी त्याला झळ पोहोचली किंवा नुकसान पोहोचलंय असं त्याला त्या ठिकाणी वाटतं, पण त्या हुकुमनाम्याच्या विरोधात किंवा त्या आदेशाच्या विरोधामध्ये या सिव्हिल प्रोसिजर कोडने अपीलला परवानगी दिलेली आहे. पण असं असताना अपील दाखल केलेली नसेल तर रिव्ह्यू केव्हा केलं जाईल, ते रिव्ह्यू करण्याचे 3 ग्राउंड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. पहिला ग्राउंड काय सांगितला, की ज्या व्यक्तीला असं वाटतं की त्याला या ठिकाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे किंवा हुकुमनाम्यामुळे झळ पोहोचलेली आहे आणि मग असा हुकुमनामा किंवा असा आदेश ज्याच्या संदर्भामध्ये अपील करता येऊ शकतं, अशा पद्धतीची तरतूद ही सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये आहे, पण त्या प्रकरणात अपील केलेली नसेल. हे पहिलं ग्राउंड बघायचं. त्यानंतर दुसरं ग्राउंड सब क्लॉज बी, बाय ए डिक्री ऑर ऑर्डर फ्रॉम विच नो अपील इज अलाउड बाय दिस कोड. मग अशी डिक्री, असा हुकुमनामा किंवा असा आदेश की त्याच्या संदर्भात अपील करता येणार नाही, म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये अशा हुकुमनाम्याच्या संदर्भात किंवा अशा आदेशाच्या संदर्भामध्ये अपील करण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला नसेल, तर अशा प्रकरणामध्ये रिव्ह्यू केलं जाऊ शकतं. आणि ऑर तिसरं सांगितलं गेलं सब क्लॉज सी च्या माध्यमातून, बाय ए डिसिजन ऑन ए रेफरन्स
फ्रॉम ए कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस, लघुवाद न्यायालयाने केलेल्या निर्देशावर देण्यात आलेल्या निर्णयामुळे जर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला तो व्यथित झालेला आहे किंवा त्याला झळ पोहोचलेली आहे असं जर वाटत असेल तर मे अप्लाय फॉर ए रिव्ह्यू ऑफ जजमेंट टू द कोर्ट विच पास द डिक्री ऑर मेड द ऑर्डर अँड द कोर्ट मे मेक सच ऑर्डर देअर ऑन ॲज इट थिंग्स फिट. मग असा जो व्यक्ती आहे की ज्याला असं वाटतं की तो न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे तो व्यथित झालेला आहे किंवा त्याला झळ पोहोचलेली आहे, तर असा व्यक्ती त्याच न्यायालयाकडे काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. कशासाठी? रिव्ह्यू ऑफ जजमेंट टू, जे काही न्याय निर्णय दिलेला आहे तर त्याचं काय व्हावं, पुनर्विलोकन व्हावं. कोर्ट विच पास द डिक्री, म्हणजे त्याच न्यायालयाने त्या ठिकाणी हुकुमनामा सुद्धा पास केला किंवा त्याने आदेश काढलेला आहे. अँड द कोर्ट मे मेक सच ऑर्डर देअर ऑन ॲज इट थिंग्स फिट. मग त्या व्यक्तीच्या अर्जावरती जे आहे तर ते न्यायालय जो योग्य वाटेल अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेऊ शकतो. मग आता एक सेक्शन 114च्या माध्यमातून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की हा रिव्ह्यू अप्लाय कोण करू शकतो, तर हा रिव्ह्यू ज्या व्यक्तीला वाटतंय की त्या न्यायालयाने दिलेला निर्णय हा जो आहे तो त्याला व्यथित करणारा आहे किंवा त्याला झळ पोहोचवणार आहे, असा व्यक्ती रिव्ह्यू साठी अप्लाय करू शकतो. पण रेफरन्सच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर हु कॅन अप्लाय फॉर रेफरन्स, तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी बघितलं की रेफरन्स एक तर पार्टी करू शकते किंवा ज्या न्यायालयाकडे ते प्रकरण प्रलंबित आहे ते न्यायालय रेफरन्स करू शकतो. पण जेव्हा आपण सेक्शन 114चा विचार करतो ना, हा सेक्शन 114चा विचार करत असताना रिव्ह्यू कोण करू शकतं, तर रिव्ह्यूचा फक्त अग्रीव्ड पार्टी, जिला झळ पोहोचली किंवा जी व्यथित झाली अशीच व्यक्ती करू शकते, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता आपण सेक्शन 114 विचारात घेतलं, त्यानंतर आपण आता ऑर्डर 47 कडे जाऊया. मग ऑर्डर 47 या रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये काय बोलते ते आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ऑर्डर 47चं शीर्षक आहे रिव्ह्यू, ज्याला आपण पुनर्विलोकन असं म्हणू शकतो. आणि मग या पुनर्विलोकनाच्या अनुषंगाने या ठिकाणी जे म्हटलं गेलं रूल 1 मध्ये ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू ऑफ जजमेंट, ऑर्डर 47 रूल 1 मध्ये जे म्हटलं गेलं की ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू ऑफ जजमेंट, न्याय निर्णयाच्या पुनर्विलोकनासाठी केला गेलेला अर्ज. मग तो कशा पद्धतीने, त्याच्यामध्ये पुन्हा सबरूल 1 दिला आणि मग सबरूल 1 असं म्हणतो, एनी पर्सन कन्सिडरिंग हिमसेल्फ अग्रीव्ड, जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की ती व्यक्ती व्यथित झालेली आहे किंवा तिला झळ पोहोचलेली आहे, मग कशामुळे, सब क्लॉज ए, बाय ए डिक्री ऑर ऑर्डर फ्रॉम विच अन अपील इज अलाउड, अशा डिक्रीमुळे किंवा अशा आदेशामुळे की ज्या ठिकाणी तिच्या विरोधामध्ये अपील जे आहे ते तिला परवानगी देण्यात आलेली आहे. बट फ्रॉम विच नो अपील हॅज बीन प्रिफर्ड, म्हणजे अशा डिक्रीच्या विरोधात किंवा अशा ऑर्डरच्या विरोधामध्ये अपील करायला परवानगी दिलेली आहे पण त्या व्यक्तीने अपील केलेली नसेल, तर अशा वेळेला ही व्यक्ती रिव्ह्यू साठी ऍप्लिकेशन करू शकते. सब क्लॉज बी, बाय ए डिक्री ऑर ऑर्डर फ्रॉम विच नो अपील इज अलाउड. हे तीन रिव्ह्यू करण्यासाठी 3 ग्राउंड सांगितलेत ना, हे 3 ग्राउंड ह्या पद्धतीने विचारात घ्या. म्हणजे हे 3 ग्राउंड तुम्हाला सेक्शन 114 मध्ये पण सब क्लॉज एबीसीच्या माध्यमातून बघायला मिळाले. हेच 3 ग्राउंड ऑर्डर 47 रूल 1 सब रूल 1 मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. पहिला ग्राउंड काय सांगितला, एखादी डिक्री किंवा ऑर्डर जिच्या संदर्भात सीपीसीने अपील अलाउड केली असेल, म्हणजे अपील अलाउड केली असेल म्हणजे अपील करण्याचा अधिकार हा सीपीसीने त्या ठिकाणी दिलेला आहे, पण त्या पार्टीने अपील केलेली नसेल, तर अशा प्रकरणामध्ये त्याच न्यायालयाकडे रिव्ह्यू करण्याचा अर्ज करता येऊ शकतो. पहिलं ग्राउंड. दुसरं ग्राउंड काय सांगितलं, सब क्लॉज बी, बाय ए डिक्री ऑर ऑर्डर फ्रॉम विच नो अपील इज अलाउड, असा हुकुमनामा किंवा असा आदेश ज्याच्या संदर्भात सीपीसी मध्ये अपील करण्याची तरतूद नसेल, तर अशा हुकुमनाम्याच्या संदर्भात किंवा अशा आदेशाच्या संदर्भामध्ये रिव्ह्यू करता येईल. आणि नंबर 3 सब क्लॉज सी मध्ये सांगितलं, ऑर्डर 47 रूल 1 सब रूल 1 मध्ये सब क्लॉज सी, तिसरं ग्राउंड याला आपण म्हणू शकतो, बाय ए डिसिजन ऑन ए रेफरन्स फ्रॉम ए कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस, लघुवाद न्यायालयाने केलेल्या निर्देशावर देण्यात आलेल्या निर्णयामुळे जर ती व्यक्ती व्यथित झालेली असेल किंवा तिला झळ पोहोचलेली असेल, तर अशा वेळेला ती अप्लाय करू शकते. मग त्या संदर्भात आणखी पुढे म्हटलं गेलं, काय बोललं गेलं त्या संदर्भात, अँड हू फ्रॉम द डिस्कवरी ऑफ ए न्यू अँड इम्पॉर्टंट मॅटर or evidence which after the exercise of due diligence was not within his knowledge or could not be produced by him at the time when the decree was passed or order made, or on account of some mistake or error apparent on the face of the record, or for any other sufficient reason desires
to obtain a review of the decree passed or order made against him may apply for a review of judgment to the court which passed the decree or made the order. ऑर्डर 47, त्या ऑर्डर 47 मधला रूल 1 आणि सब रूल 1 मध्ये तुम्हाला जे आहे तर अशा पद्धतीने या रिव्ह्यूच्या ऍप्लिकेशन करण्याच्या संदर्भात बोलत असताना म्हटलं किंवा जेव्हा एखाद्या अग्रीड पार्टीला असं वाटतं की ती पार्टी ह्या 3 ग्राउंडमुळे जे आहे ते किंवा तिन्हीपैकी एका ग्राउंडमुळे ही व्यथित झालेली आहे किंवा तिला झळ पोचलेली आहे, अशा वेळेला मग जेव्हा तो हुकुमनामा असेल किंवा तो आदेश असेल जो देण्यात आला, मग त्यावेळी म्हणजे योग्य ती तत्परता दाखवून देखील ज्या बाबींची किंवा पुराव्याची माहिती त्या व्यक्तीला मिळवता आली नाही आणि त्यामुळे जी बाब किंवा जो काही पुरावा त्याला त्या ठिकाणी सादर करता आला नाही किंवा अशी नवीन आणि महत्वाची बाब किंवा पुरावा जर हा आढळून आला असेल किंवा त्या अभिलेखात तो प्रथमदर्शनी दिसणाऱ्या काही चुकीमुळे किंवा दोषामुळे किंवा इतर कोणत्याही पुरेशा कारणामुळे त्या व्यक्तीची जर अशी इच्छा असेल की तिच्या विरोधात देण्यात आलेला जो काही हुकुमनामा आहे किंवा जो आदेश आहे त्याचं पुनर्विलोकन करण्यात यावं, तर अशा व्यक्तीला तो हुकुमनामा किंवा आदेश देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्यात यावं यासाठी अर्ज करता येईल. हे ऑर्डर 47 रूल 1 सब रूल 1 च्या माध्यमातून लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या रूल 1 मध्ये सब रूल 2 देण्यात आला आणि त्या सब रूल 2 मध्ये म्हटलं गेलं ए पार्टी हु इज नॉट appealing from a decree or order may apply for a review of judgment notwithstanding the pendency of an appeal by some other party except where the ground of such appeal is common to the applicant and the appellant, or when being respondent he can present to the appellate court the case on which he applies for the review. आता सबरूल 2 च्या माध्यमातून म्हटलं गेलं जो पक्षकार एखाद्या हुकुमनाम्यावर किंवा आदेशावर अपील करत नसेल त्या पक्षकाराला अशा अपीलाचे कारण हे अर्जदार आणि अपील करता या दोघांना सारखेच लागू असेल किंवा तो पक्षकार जर त्या ठिकाणी उत्तरदायी किंवा उत्तरवादी झाल्यामुळे ज्या प्रकरणाच्या आधारे तो पुनर्विलोकनासाठी अर्ज करत असेल ते प्रकरण तो अपील न्यायालयाकडे सादर करू शकत असेल, अशा बाबी वगळून एरवी दुसऱ्या एखाद्या पक्षकाराने केलेले अपील प्रलंबित असेल तरी न्याय निर्णयाचे पुनर्विलोकन करण्यात यावे यासाठी तो अर्ज करू शकतो किंवा त्याला तशा पद्धतीचा अर्ज करता येईल. अशा पद्धतीची तरतूद तुम्हाला ऑर्डर 47 रूल 1 सब रूल 2 मध्ये जे आहे ती बघायला मिळते. आणि मग त्या सब रूल 2 नंतर तुम्हाला स्पष्टीकरण दिलं आणि मग ते स्पष्टीकरण सांगताना म्हटलं गेलं द फॅक्ट दॅट डिसिजन ऑन ए क्वेश्चन ऑफ लॉ ऑन विच द जजमेंट of the court is based has been reversed or modified by the subsequent decision of a superior court in any other case shall not be ground for the review of such judgment. आता स्पष्टीकरणाच्या माध्यमातून म्हटलं एखादा कायदेविषयक प्रश्नाच्या ज्या निर्णयावर न्यायालयाचा न्याय निर्णय आधारित असेल तो निर्णय जर हा उच्च न्यायालयाने दुसऱ्या एखाद्या प्रकरणात दिलेल्या नंतरच्या न्याय निर्णयामुळे फिरवण्यात आलेला आहे किंवा त्यात फेरबदल करण्यात आलेला आहे, ही गोष्ट अशा न्याय निर्णयाच्या पुनर्विलोकनास कारण होणार नाही. म्हणजे या ठिकाणी जे म्हटलं गेलं की दुसऱ्या एखाद्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेला असेल आणि मग त्या निर्णयामुळे या प्रलंबित खालच्या न्यायालयाकडे प्रलंबित असणाऱ्या प्रकरणाचं उच्च न्यायालयाने दुसऱ्या प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयामुळे या जे प्रकरण आज दुय्यम न्यायालयाकडे प्रलंबित आहे त्याचं पुनर्विलोकन व्हावं अशा पद्धतीचा अर्ज किंवा ह्या ग्राउंडवरती पुनर्विलोकनाचा अर्ज जो आहे तो करता येणार नाही हे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून सांगितलेलं बघायला मिळतं. आता याच्यानंतर आपण रूल 2 कडे जाऊया आणि रूल 2 मध्ये म्हटलं फॉर्म ऑफ ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू. मग रिव्ह्यू करण्यासाठी जो काही अर्ज आहे त्या अर्जाचे फॉर्म काय असतील हे तुम्हाला रूल 2 मध्ये सांगितले गेले. म्हणजे पुनर्निरीक्षणासाठीचे अर्ज जे आहेत ते कोणाकडे करता येतील त्या संदर्भात सांगताना या ठिकाणी जे म्हटलं गेलं तर हा जो काही रूल 2 आहे त्यामध्ये द प्रोव्हिजन्स ऍज टू द फॉर्म ऑफ प्रिफरिंग अपील्स शाल अप्लाय दॅट मुतातीज अँड मुतंदीज टू ऍप्लिकेशन्स फॉर रिव्ह्यू. हे सांगत असताना की
पुनर्विलोकनाच्या अर्जाचा नमुना जो आहे तो कसा असेल, म्हणजे मग अपिले दाखल करण्यासंबंधीच्या नमुन्याबाबतच्या ज्या काही तरतुदी योग्य असतील त्या फेरफारांसह पुनर्विलोकनासंबंधीच्या अर्जांना ज्या आहेत त्या लागू असतील, हे ह्या रूलमध्ये सांगितलेलं तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा जो काही रूल आहे तो रूल ऍप्लिकेशन व्हेअर रिजेक्टेड ऑर ग्रँटेड, तर तो रूल 4च्या माध्यमातून सांगितला की ऍप्लिकेशन व्हेअर रिजेक्टेड ऑर ग्रँटेड हे सांगताना त्या ठिकाणी जे म्हटलं गेलं रूल 4च्या माध्यमातून की हा अर्ज केव्हा फेटाळता येऊ शकतो, त्यासाठी 2 सबसेक्शन देऊन प्रोव्हिजो दिला आणि प्रोव्हिजोच्या माध्यमातून सब क्लॉजेस दिले. त्यामधला सब रूल 1 बघा, रूल 4 मधला, व्हेअर इट अपिअर्स टू द कोर्ट दॅट देर इज नो सफिशियंट ग्राउंड फॉर ए रिव्ह्यू इट शॅल रिजेक्टेड द ऍप्लिकेशन. जर न्यायालयाला त्या ठिकाणी वाटलं की रिव्ह्यू करण्यासाठी पुरेशी कारणं त्या ठिकाणी नाही आहेत, तर अशा वेळेला ते पुनर्विलोकनाचं अर्ज जो आहे ते न्यायालय त्या ठिकाणी काय करेल, ते फेटाळेल. नंबर 2, व्हेअर द कोर्ट इज ऑफ ओपिनियन दॅट ऍप्लिकेशन फॉर रिव्ह्यू शुड बी ग्रँटेड इट शॅल ग्रँट द सेम. आणि दुसऱ्या सब रूलच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी जे म्हटलं गेलं की अर्ज जो आहे तो ते केव्हा मंजूर करता येईल, मग त्याच्या माध्यमातून म्हटलं गेलं तर त्या संदर्भात बोलताना असं म्हटलं गेलं, पुनर्विलोकनासंबंधीचा अर्ज हा मंजूर करण्यात यावा असं जर न्यायालयाचं मत असल्यास न्यायालयाने तो अर्ज जो आहे तो मंजूर करता येईल. आता हा मंजूर करता येईल हे सांगत असताना त्या ठिकाणी प्रोव्हिजो दिला आणि प्रोव्हिजोच्या माध्यमातून म्हटलं प्रोव्हाइडेड दॅट सब क्लॉज ए, नो सच ऍप्लिकेशन शाल बी ग्रँटेड विदाउट प्रिव्हियस नोटीस टू द ऑपोजिट पार्टी टू एनेबल हिम टू अपियर अँड बी हर्ड इन सपोर्ट ऑफ द डिक्री ऑर ऑर्डर रिव्ह्यू ऑफ विच इज अप्लाइड फॉर. आता सब क्लॉज एच्या माध्यमातून म्हटलं गेलं की न्यायालयाला जर समजा त्या ठिकाणी पुनर्विलोकनाचा अर्ज मान्य करायचा असेल तर तो मान्य करण्याच्या अगोदर काय करावं, नो सच ऍप्लिकेशन शाल बी ग्रँटेड विदाउट प्रिव्हियस नोटीस टू द ऑपोजिट पार्टी. तर ते न्यायालय हा पुनर्विलोकनाचा अर्ज जर मान्य करत असेल तर तो मान्य करण्याच्या अगोदर एक प्रिव्हियस नोटीस ऑपोजिट पार्टीला देणं गरजेचं आहे आणि त्या ऑपोजिट पार्टीला ऐकण्याची संधी ही उपलब्ध करून दिली पाहिजे इन सपोर्ट ऑफ डिक्री ऑर ऑर्डर. ज्या आदेशाचं किंवा ज्या हुकुमनाम्याचं पुनर्विलोकन करायचं आहे त्या संदर्भात ऑपोजिट पार्टीचं जे काही म्हणणं असेल तर ते म्हणणं मांडण्याची संधी त्या ऑपोजिट पार्टीला दिली पाहिजे. त्यासाठी नोटीस ही इश्यू करणं गरजेचं आहे. आणि सब क्लॉज बीच्या माध्यमातून म्हटलं, नो सच ऍप्लिकेशन शाल बी ग्रँटेड ऑन द ग्राउंड ऑफ डिस्कवरी ऑफ न्यू मॅटर ऑर एव्हिडन्स विच द अप्लिकंट ॲलेजेस वॉज नॉट विदिन हिज नॉलेज ऑर कुड नॉट बी ॲड्युस्ड बाय हिम when the decree or order was passed or made without strict proof of such allegation. आता सब क्लॉज बी तुम्हाला या ठिकाणी म्हणतो की हुकुमनामा किंवा आदेश देण्यात आला त्यावेळी अर्जदाराला ज्या बाबीची किंवा पुराव्याची माहिती मिळवता आली नव्हती किंवा जी बाब किंवा तो पुरावा त्याला दाखल करता आला नव्हता, म्हणजे असं अर्जदार जर त्या ठिकाणी अभिकथन जर करत असेल तर ते अभिकथन काटेकोरपणे सिद्ध करण्यात आल्याखेरीज ती नवीन बाब किंवा पुरावा आढळून आल्याच्या कारणावरून असा अर्ज जो आहे तो मंजूर करता येणार नाही. कारण या ठिकाणी रिव्ह्यू करण्याच्या संदर्भात ग्राउंड सांगत असताना म्हटलं गेलं होतं की एखादी बाब ही प्रकरण सुनावणी होत असताना किंवा ते प्रलंबित असताना तो पुरावा किंवा एखादी बाब ही त्या अर्जदाराला त्या ठिकाणी मिळाली नाही आणि मग तो नंतर होऊन ती मिळाली आणि म्हणून ते नवं कारण त्या ठिकाणी रिव्ह्यू करण्याच्या संदर्भात जर सांगत असेल तर ते नवं कारण स्ट्रिक्ट पद्धतीने प्रूव्ह होणं गरजेचं आहे. फक्त तो म्हणतोय म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही आणि ते नवं कारण प्रूव्ह होण्यासाठी सफिशियंट स्वरूपाचे ग्राउंड जर त्या ठिकाणी असतील तर आणि तरच न्यायालय त्याचा अर्ज जो आहे तो मंजूर करू शकतं. हे तुम्हाला रूल 4 त्याच्या माध्यमातून जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या रिव्ह्यूच्या संदर्भामध्ये आणखी या ठिकाणचे काही रूल्स ते आपल्याला विचारात घेणं बाकी आहे, पण आता आपली वेळ संपतीये त्यामुळे मी आज या ठिकाणी थांबतो. या राहिलेल्या भागाची चर्चा आपण उद्याच्या लेक्चरला करूया आणि मग नंतर सेक्शन 115 जो आहे जो रेफरन्सच्या रिव्हिजनच्या संदर्भामध्ये आहे त्याची चर्चा आणि रिव्ह्यूचा राहिलेला अर्धा जो काही भाग आहे ह्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबूया.